नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. स्वरा निरंजन मामाला म्हणत असते की आज मी विजय काका आणि मल्हार गुरुजींच्या मधलं बोलणं ऐकलं तर बाबा असं म्हणत होते की माझ्या वैदेहीला जर कोणी त्रास दिला तर मला ते अजिबात चालणार नाही. म्हणजे याचा अर्थ ते मंजुळा आईला मंजुळा नाही तर वैदेही समजून राहिलेत. आणि हे सर्व कोण घडवतं? बाप्पा घडवतो, बाप्पा. आणि त्यामुळेच मी आज खूप खुश आहे. आणि ती निरंजनला गोल गोल फिरवत असते. तर इकडे मोनिका मात्र फार टेन्शनमध्ये असते. मोनिकाच्या तोंडाला मंजुळाने सॉस लावलेला असतो. तर मोनिका विचार करत असते की आता ही मंजुळा पुढे काय करणार आहे काय माहिती. आता ही डायरेक्ट सनीबद्दल सांगून टाकेल का सगळ्यांना? ही काहीतरी वेगळंच आहे हिच्या डोक्यात. गॉड, आता मी काय करू? तर पिहूसुद्धा तिथे अभ्यास करत बसलेली असते आणि ती मोनिकाला बघून म्हणते की मम्मा तुला एवढा घाम का येतोय? इथे तर AC चालू आहे. तर मोनिका म्हणते की हो होतंय मला गरम. तू विचारते की मम्मा तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस? मंजुळा टीचर आली आहे ना आता मला शिकवायला. मोनिका मनात म्हणत असते की तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. ती पिहूला म्हणते की पिहू बेटा माझं एक काम करशील? हे बघ, आता मंजुळा टीचरची आपल्याला इन्फॉर्मेशन हवी आहे की मंजुळा टीचर आता पुढे काय करणार आहे. म्हणजे तिला जेलमध्ये पाठवणाऱ्या माणसांच्या अगेन्स्ट ती काय ॲक्शन घेणार आहे. तिने स्वराजला कदाचित सांगितलं सुद्धा असेल, तेच काढून घ्यायचं आहे आपल्याला. बेटा एक गोष्ट लक्षात ठेव की हे तुझं आणि मम्माचं सिक्रेट आहे, कोणालाच काहीही सांगायचं नाही. जा चल आणि कामाला लाग, असं म्हणून पिहू देखील तिथून निघून जाते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. मोनिकाला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. तर इकडे क्षमा स्वराच्या कपड्यांची बॅग भरत असते. तितक्यातच विजय तिथे येतो. विजय विचारतो की क्षमा स्वराजचे कपडे तू असे सुटकेसमध्ये का भरतीयेस? क्षमा म्हणते की मंजुळाला स्वराजचे सगळे कपडे देऊन टाकते. विजय म्हणतो की अगं पण का? क्षमा म्हणते खरं तर क्षमा ही मंजुळामध्ये वैदेहीला बघते. त्यामुळे मी आता खोट्या आशेवर राहणं चुकीचं आहे की कधीतरी ती मला आई म्हणून हाक मारेल. दोघींमधलं नातं किती घट्ट आहे आता हे मला कळलंय आणि त्यामुळे मी आता स्वीकार तर करायलाच हवा ना. मला आता तिची आई होण्याचा हट्ट सोडायलाच हवा. विजय म्हणतो की पण स्वराच्या मनातलं तुझ्याविषयीचं प्रेम तर कमी झालंच नाहीये ना. आणि मंजुळाबाई आल्या म्हणून तुझ्याविषयीचं तिचं प्रेम कमी झालं असं नाहीये ना. क्षमा म्हणते की गेल्या काही दिवसांमध्ये मी तिच्यासोबत इतकं वाईट वागले ना की तिच्या मनामध्ये माझ्याविषयी खूप राग आहे. विजय म्हणतो की क्षमा अगं एवढं वाईट नको वाटून घेऊस आणि स्वरा लहान आहे आपली. आणि अगं सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नकोस. आणि आता ती लवकरच तुला आधीसारखी मावशी आई म्हणून हाक मारेल. क्षमा म्हणते की जाऊ देत, खरं तर मी आता माझा विचार करतच नाहीये. स्वरा मंजुळामध्ये तिच्या आईला बघते, यामध्येच मी खूप खुश आहे. तुम्ही बघितलं ना मंजुळा परत आल्यावर स्वरा किती आनंदात दिसते. विजय म्हणतो की अगं क्षमा पण याचा हा अर्थ होत नाही ना की मग स्वराने तुला लांब केलंय. अगं ती विसरेल, ती लहान आहे अजून. तर क्षमा म्हणते की हो पण मग काही झालं तरी शेवटी मी परकीच आहे ना. असो, असं म्हणून क्षमा स्वराची बॅग भरते आणि मंजुळाकडे जाण्यासाठी निघते. तर विजय मनामध्ये म्हणत असतो की क्षमा तू फक्त मंजुळाला आणि स्वराला एकत्र बघतीये. पण मल्हारचं वागणं बघून मात्र मला वेगळीच भीती वाटायला लागली. तो आता मंजुळामध्ये त्याच्या वैदेहीला शोधू लागलाय. आणि ही गोष्ट मल्हारच्या संसारासाठी खूप घातक ठरू शकते, हीच गोष्ट त्याला कळत नाहीये. तर इकडे क्षमा ही मंजुळाच्या रूममध्ये स्वराजचे कपडे घेऊन आलेली असते. क्षमा म्हणते की स्वराजचे मी सगळे कपडे आणले, आता ते तू तुझ्याकडेच ठेव. मंजुळा विचारते की का? त्यावर क्षमा म्हणते की स्वराजवर आणि स्वराजच्या कुठल्याही गोष्टीवर माझा आता हक्क उरलेला नाही. खरं तर मी स्वतःच तो हक्क गमावून बसली आहे. खूप दुःख दिलंय तुलाही आणि स्वराजलाही. खरं तर मी त्याची आई आणि मावशी आई दोघीही नाही होऊ शकले. जाऊ दे, मी माझं रडगाणं तुझ्यासमोर गात बसणार नाहीये. आता हे सर्व कपडे तूच ठेव तुझ्याकडे. आणि खरंच हे सर्व मी तुला आनंदाने देतीये. क्षमा रडत असते तेव्हा मंजुळा म्हणते की क्षमा वहिनी या आणि इथे बसा. आई म्हणजे नक्की काय हो? नुसता जन्म दिल्याने काय आई होता येतं का? काळीसुद्धा असावं लागतं आईचं. आणि ते काळीच तुमच्याजवळ आहे. मला माहिती आहे की तुमचा जीव तुटतो स्वराजसाठी आणि मी हे माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आणि काय हो, देवकी भेटल्यावर श्रीकृष्ण काय यशोदेला विसरून गेला होता का? आणि माझं तर काय, मी स्वराजची देवकीसुद्धा नाही आहे. परंतु यापुढे तुम्ही स्वराजवरचा हक्क कधीच काढू घ्यायचा नाही. पण दोघी पण स्वराजवर खूप माया करतो. स्वराज त्यांचं हे बोलणं ऐकत असतो. क्षमा म्हणते की पण स्वराज तर माझ्यावर रागवलाय ना. मंजुळा म्हणते की आपण त्यालाच विचारूयात, तो बघा. मंजुळा स्वराजला त्यांच्या दोघीमध्ये बसवते
आणि मंजुळा स्वराजला सांगू लागते की हे बघ झेंडू, मला जेलमध्ये पाठवण्यामध्ये तुझ्या मावशी आईचा कुठलाही हात नव्हता. खरं तर हे त्यांच्याकडून कोणीतरी करून घेतलं होतं आणि आता तो माणूस कोण आहे हे तर मी शोधून काढेलच. स्वराज म्हणतो की याचा अर्थ मावशी आईने खरंच काही केलं नाही. मंजुळा म्हणते की नाही. तर स्वराज लगेच क्षमाला मिठी मारतो आणि म्हणतो की मावशी आई माझं चुकलं. तर क्षमा म्हणते की नाही, तुझं नाही, माझंच चुकलं. तर पिहू हे सर्व ऐकत असते. पिहू म्हणते की क्षमा काकूचं आणि स्वराजचं तर पॅचअप झालं. क्षमा काकू आणि मंजुळा टीचरसुद्धा छान बोलत होत्या एकमेकांशी. म्हणजे मंजुळा टीचरला तिच्यावर डाऊटच नाही आहे. मग हे सर्व कोणी केलं आहे? या माणसामुळेच मी मंजुळा टीचरसारख्या बेस्ट टीचरवर डाऊट घेतला. तर मंजुळा स्वराजला म्हणते की यापुढे जर तू तुझ्या मावशी आईवर गाल फुगवून बसला तर यापुढे तू आहे आणि मी आहे, आलं का लक्षात? त्यावर स्वराज म्हणतो की हो. क्षमा म्हणते की बरं येते मी. मंजुळा म्हणते की ओ वहिनी, ती बॅग घेऊन जा. आणि मग क्षमा ती बॅग घेऊन तिथून जात असते आणि पिहूसुद्धा बाजूला लपून बसते. क्षमा तिथून निघून गेल्यावर पिहू पुन्हा स्वराज आणि मंजुळाचं बोलणं ऐकत असते. तर स्वराज मंजुळाला विचारत असतो की तुला कोणी फसवलं ग आई? त्यावर मंजुळा म्हणते की आहे एक, पण तो जो कोणी आहे त्याला तर मी आता उघडं पाडेलच. तेवढ्यात पिहू म्हणते की कोण व्यक्ती आहे ती मंजुळा टीचर? मंजुळा म्हणते की काय ग टिचके, तू चोरून ऐकत होतीस ना? तर पिहू म्हणते की सांगा ना टीचर, त्या व्यक्तीला शिक्षा तर झालीच पाहिजे. मंजुळा म्हणते की तो जो कोणी असेल त्याला तर शिक्षा देणारच आहोत आपण. मंजुळा म्हणते की परंतु तो सापडल्यानंतर त्याला शिक्षा काय द्यायची बरं? स्वराज म्हणतो की जाऊ दे ना आई, माफ करून टाक त्याला आणि फक्त त्याला सांग की परत असं करू नकोस. पिहू म्हणते की असं कसं? स्वराज, तुम्हाला जो काही त्रास झालाय तो त्रास त्यालाही व्हायला पाहिजे. मंजुळा म्हणते की म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये पाठवायचं का त्याला? पिहू म्हणते की एकदम करेक्ट. आणि मग मंजुळा लगेचच मोनिकाला एक मेसेज पाठवते. मोनिका तो मेसेज वाचते. त्यामध्ये लिहिलेलं असतं, तुझी शिक्षा ठरली आहे पोलीस कोठडी आणि आता तू जातीयस की मी तुला पाठवू ढोलके. आता तुझा काउंटडाऊन सुरू झालाय. तर थोड्या वेळाने मोनिका जेव्हा मंजुळाच्या रूममध्ये येते तेव्हा मंजुळा रूममध्ये नसते. चैताली सांगते की मंजुळा मॅडम ह्या स्वराज आणि क्षमा मॅडमला घेऊन पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर गेलेत. की कोणावर तरी खूप राग आहे, तिखट खावंसं वाटतंय, असं काहीतरी सांगत होत्या त्या. त्यावर मोनिका म्हणते की ठीक आहे तू जा. तितक्यातच मोनिकाला मंजुळाचा फोन येतो. मंजुळाने मोनिकाला व्हिडिओ कॉल केलेला असतो. मंजुळा म्हणते की ए ढोलके, एक गेम खेळूयात. घराबाहेरच्या गल्लीमध्ये एक लाल रंगाची गाडी आहे. त्या गाडीवर प्रेस असं लिहिलं आहे आणि त्या गाडीचा नंबर आहे 3516. मोनिका म्हणते की त्या गाडीचं काय? तर मंजुळा म्हणते की त्या गाडीमध्ये एक बॅग आहे आणि त्या बॅगमध्ये मी तुझी आणि त्या झेमण्या सनीची पत्र ठेवली आहेत. तर थांब जरा, पुढचं ऐकशील की नाही? त्यात मी माझंसुद्धा एक पत्र लिहून ठेवलं आहे की कशा प्रकारे मोनिका कामत यांचं बाहेर लफडं होतं. आता हे समजा जर तुला व्हायला नको असेल तर लगेचच घरातून निघ आणि ती बॅग ताब्यात घे. त्यामुळे मोनिका लगेचच तिथून निघ. तर इकडे क्षमा आणि स्वराजची पाणीपुरी देखील खाऊन झालेली असते. मंजुळा म्हणते की बरं क्षमा वहिनी, मी स्वराजच्या नादामध्ये आईला न भेटताच आले. मी एक काम करते, आईला भेटून येते. त्यामुळे स्वराज आणि क्षमा तिथून निघून जातात. थोड्याच वेळात मोनिका तिथे आलेली असते. मोनिका ती लाल गाडी बघते, त्यावर प्रेस लिहिलेलं असतं आणि मोनिकाला ती गाडी कन्फर्म होते. मोनिका जेव्हा ती बॅग आतमध्ये बघते तेव्हा तिचा हात गाडीला लागतो आणि गाडी वाजायला सुरुवात होते. या आवाजाने जर गाडीचा ओनर आला नाही तर मला गाडीची काचच फोडावी लागेल. आता मात्र दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. तेवढ्यातच मंजुळा मोनिकाचा फोटो बाकीच्या लोकांना दाखवत असते आणि म्हणत असते की ह्या बाईला तुम्ही कुठे बघितलं का? अहो ही बाई चोर आहे चोर. त्यावरती एक बाई म्हणते की अहो ही बाई तर चांगल्या घरातली वाटते. मंजुळा म्हणते की अहो दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. अहो ही बाई माझी पर्स घेऊन पळाली म्हणून तर हिला शोधत आली मी इथं. तर इकडे त्या लाल गाडीचा ओनर देखील आलेला असतो आणि तो गाडी उघडतो. मंजुळा लगेचच मागचा दरवाजा उघडते आणि ती बॅग घेऊन पळायला सुरुवात करते. तर तो गाडीचा ओनर देखील मंजुळाच्या मागे पळत असतो आणि तो चोर चोर म्हणून मोठ्याने ओरडत असतो. बाकीचे लोक सुद्धा मोनिकाच्या पाठीमागे लागलेले असतात आणि मोनिका पुढे असते. पळता पळता तिचा पाय सटकतो आणि ती चिखलात पडते. मोनिका चिखलाने संपूर्ण भरलेली असते आणि तिची ही अवस्था बघून मंजुळाला समाधान होतं. मोनिका कशीबशी पटकन उठते आणि ती बॅग घेऊन पळायला लागते. परंतु तोपर्यंत तिथं सर्व माणसं जमा झालेली असतात. त्यातच कॉन्स्टेबल देखील तिथे येतात. तेव्हा तो ओनर सांगतो की कॉन्स्टेबल हिला पकडा, ह्या बाईने माझी बॅग चोरली आहे. मोनिका म्हणते की व्हॉट नॉनसेन्स, ही माझी बॅग आहे आणि यात माझे इम्पॉर्टंट पेपर आहेत. तो गाडीचा मालक म्हणत असतो की अहो हिने माझ्या डोळ्यासमोर माझी बॅग चोरली आहे.
तो माणूस म्हणतो की बरोबर बोलताय साहेब, ही बाई चोऱ्या करून माणसांचा माल लंपास करते. तर मोनिका त्याला म्हणत असते की शटाप, तुझं डोकं तरी ठिकाण्यावर आहे का, ही बॅग माझी आहे. तो माणूस सांगतो की आता मगाशीच एक बाई इथे हिचा फोटो घेऊन फिरत होती, तिची पर्ससुद्धा ह्या बाईनेच मारली आहे. तर तो गाडीचा ओनर म्हणत असतो की ही बॅग माझी आहे, माझी बॅग दे बरं. तर मोनिका म्हणत असते की मी ही बॅग देणार नाही. कॉन्स्टेबल म्हणतात की तुम्हाला दोघांनाही आता पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल, तिकडेच कळेल काय ते. मोनिका म्हणते की ठीक आहे, मी यायला तयार आहे, मी काही केलंच नाही तर मी कशाला घाबरू. तर बाकीचे आजूबाजूचे लोक मात्र मोनिकाची व्हिडिओ शूटिंग करून घेत असतात आणि सर्वांचे मोबाईल हे ऑन असतात आणि मोनिकाचा अवतार आणि मोनिका आता सर्वांसमोर दिसणार असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पिहू स्वराजला म्हणत असते की अरे तिने चोरी नाही केली आहे, तिच्या बॅग एक्सचेंज झाल्या. स्वराज म्हणतो की पण माझ्या आईने असं काहीच केलं नव्हतं. पिहू म्हणते की पण हे सर्व तू मला का सांगतोय. अरे मंजुळा गुरुजींना क्षमा काकूनेच फसवलंय. स्वराज सांगतो की मनुका काकूने माझ्या आईला फसवलंय. तर इकडे मंजुळा मोनिकाला म्हणत असते की स्वराजला त्रास दिल्याबद्दल मी हे केलं. आता ह्या मंजुळाच्या नादी लागल्यावर काय होतं कळलं ना, यापुढे माझ्या वाकड्यात शिरायचं नाही. तर स्वराज हा मोनिकाला म्हणत असतो की मला माहिती आहे की तू काहीतरी लपवतीयस, मला सांग की काय होतं त्या बॅगेमध्ये. ठीक आहे, तुला नाही सांगायचंय ना मला, पण मी नक्कीच शोधून काढेल. आता मात्र मोनिका चांगलीच घाबरलेली असते. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.